आणि समाधान दादा, सार्थक भैया आणि आपण सर्व ग्रामस्थ बांधवांनो, 30 तारखेला मनोज दादा जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसत आहे. दादांचं हे 10वं आमरण उपोषण आहे. आता सध्याच्या परिस्थितीत विचार केला तर दादांची प्रकृती दादांना साथ देत नाही. दादांनी आमरण उपोषण करू नये ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. परंतु मागच्या काही घडामोडी जर आपण बघितल्या आणि सगळी परिस्थिती वाटचाल बघितली तर कुठंतरी प्रत्येक वेळी उपोषण केलं की सरकार आपल्याला शब्द देतं आणि कधी कधी काही शब्दांचं त्या ठिकाणी पालन सरकारकडून होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला हे वारंवार आंदोलनाचं, आमरण उपोषणाचं जे लोकशाही मार्गाने लढण्याचं शस्त्र आहे ते आपल्याला बाहेर काढावं लागतं. आता बऱ्याचशा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत. आपल्याकडे मिळाले. काही बांधवांना त्याच्या माध्यमातून नोकऱ्याही लागलेल्या आहेत. अगदी UPSC पासून ते MPSC पर्यंत आणि MPSC पासून ते अगदी तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, प्राध्यापक, त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या परीक्षेच्या प्रवेश परीक्षेला त्या ठिकाणी संधी मिळायला लागली. फी मध्ये सवलती मिळायला लागल्या. अनेक गावचे पोलीस पाटील देखील आता कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसीतून बरेचसे बांधव त्या ठिकाणी पोलीस पाटील झाले. मुली आपल्या त्या ठिकाणी पोलीस व्हायला लागल्या, अधिकारी व्हायला लागल्या, अधिकारी पदावर जायला लागल्या. आज हा जो सगळ्या समाजाचा फायदा होतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील. 30 तारखेला दादा उपोषणाला बसतायत. दादांनी आता उपोषण करू नये आपल्या सगळ्यांची भावना. दादांची